नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण जेव्हा सायली आणि प्रतिमा दोघीही एकत्र भेटतात तेव्हा त्या दोघींनाही एक जाणीव होते की त्यांच्यामध्ये असलेलं एक वेगळंच नातं, म्हणजे आई मुलीचं नातं, आई मुलीच्या नात्यातील जी घट्ट वीण आहे त्या गोष्टीची जाणीव त्या दोघींनाही होत असते. आणि नेमकं तसंच झालेलं असतं. सायली बाहेरून येते आणि प्रतिमा तिथं असते. प्रतिमाला पाहिलं की ती लगेचच म्हणते, प्रतिमा त्या तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गेलेले आहेत. एवढ्या सहजपणे सायली बोलून गेलेली असते. सायलीने कसलाही विचार केलेला नसतो आणि स्पष्ट असं तिनं सांगितलेलं असतं आणि सगळेजण तिथं असतात आणि सगळ्यांनाच जाणवतं. प्रतिमा पण लगेच सायलीकडे जाते, पण प्रियाने मात्र ती गोष्ट बोलून दाखवलेली नसती. प्रियाने अजिबात बोललेलं नसतं की नक्की काय आहे, आई तुझ्या बाबतीत हे खूप छान घडलेलं आहे, असं काहीही तिने बोलून दाखवलेलं नसतं. सायलीनं मात्र दिसता क्षणी ह्या गोष्टी बोललेल्या असतात आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. म्हणजे सायली आणि प्रतिमा या दोघींच्या नात्यामध्ये असलेला जो बॉन्ड आहे तो पाहायला मिळत असतो. म्हणजे प्रतिमा जी आहे सगळ्यांपेक्षा सायलीशी जास्त कनेक्टेड आहे ही गोष्ट मात्र सगळ्यांच्या चांगलीच लक्षात आलेली असते. सगळेजण पाहत असतात आणि मग प्रियाला मात्र खूप राग येतो. कारण प्रतिमा म्हणत असते की तू मला आता आई अशी हाक मारलीस का गं? तेव्हा ती म्हणत असते की नाही, कदाचित माझ्या मनात चालू असेल ना तसं, आपण खूप दिवसानंतर भेटतोय ना त्यामुळे असं झालं असेल, असं इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा प्रिया लगेच तिथे येते आणि प्रिया म्हणू लागते की तू माझ्या आईपासून लांब राहायचं आहे. आईला मी हाक मारलेली आहे, माझ्या मनातली आईपर्यंत हाक गेलेली आहे, हे बोलणं तिचं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा प्रिया स्वतःहूनच आता प्रतिमाच्या जवळ जाते आणि बोलायला सुरुवात करते की आई मला तुझ्याबद्दल किती वाटतं तुला माहितीच आहे. पण प्रतिमा मात्र प्रियाच्या जवळपासही फिरकत नाही आहे. प्रतिमाला या गोष्टींचा खूप राग येत असतो. प्रतिमाला ही गोष्ट अजिबात आवडत नसते. प्रियाचं जे वागणं आहे ते तिला आवडत नसतं. तिला मात्र खूप त्रास होत असतो कारण प्रिया जी वागत असते ते सगळं नाटकी असतं. प्रिया तिच्या जवळपासही आली तरीही तिला त्रास होत असतो आणि प्रियाची नाटकं ही सुरू झालेलीच असतात. तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन सगळेजण तिथं असतात. आता त्यानंतर सगळ्यांच्या पुढे पुढचा मुद्दा येणार असतो. प्रिया जी आहे ती आता कुठे गेलेली होती, तर आईकडे गेलेली होती. मग प्रियाने घरी आल्यानंतर का सांगितलेलं नाहीये? सायली अर्जुन तिथे असतात आणि मग अर्जुन सायली दोघंही बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की सायली मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. आणि प्रियाच्या बाबतीत आता प्रतिमाला कल्पना आणि पूर्णाजी म्हणालेले असतात की अगं तन्वी आत्ताच आली घरून तुमच्याकडून आणि तन्वीनं कसं काय आम्हाला सांगितलेलं नाही आहे की तू हॉस्पिटलला गेली होती किंवा तुम्ही घरी नव्हता, तुम्ही इकडे येणार आहे आणि त्याचबरोबर हे सगळं. तेव्हा मात्र इकडे प्रिया गडबडलेली असते. अर्जुन सायली दोघंही विचार करत असतात. मग प्रिया सायली म्हणते की अर्जुन सर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. अहो मगाशी जेव्हा मी साक्षीच्या घरी गेलेले ना तेव्हा मला प्रियाच्या चप्पल बाहेर दिसल्या होत्या. अर्जुन म्हणतो हो मलाही गाडी दिसली होती. अर्जुनच्याही डोक्यात ही गोष्ट क्लिक होते आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळेजण घरी असतात सायली अर्जुनला क्लिक झालेलं असतं. त्याचबरोबर अर्जुनने आता आणखी एक विचार केलेला असतो, तो म्हणजे की आत्ता आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे महिपतच्या घरामध्ये पुन्हा जायचं आहे. पुन्हा आपल्याला ते शोध घ्यायचा आहे, नक्की काय झालेलं आहे या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा शोध घेऊन या सगळ्या गोष्टी समोर आणायच्या आहेत असं ठरलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे आता महिपतनं जे कांड केलेलं आहे ते मात्र इकडे सगळ्यांनाच माहिती असतं. परंतु प्रिया आता वेगळीच नाटकं करत असते. प्रियाच्या डोक्यात वेगळंच सुरू झालेलं असतं. प्रियाला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की काहीही झालं तरीही आपण जे काय करत आहोत ते मात्र खरं आहे आणि आपण याच्यामध्ये अजिबात अडकणार नाही असं प्रियाला वाटत असतं. पण तिला कुठं माहिती आहे की यामध्ये तिनं कशी अडकणार आहे. आता सगळेजण घरचे म्हणत असतात की प्रतिमा आणि रविराज आले पण तन्वी त्यांच्याकडे गेली होती याबद्दल ते काहीच नाहीत बोलले. कल्पना त्याचबरोबर प्रतापही म्हणत असतो आणि प्रियाने एक मूर्खपणा केलेला असतो. प्रियाने एक गोष्ट केलेली असते ती म्हणजे प्रिया कंटिन्यू फोनवर असते. ही गोष्ट ही सायली आणि अर्जुनच्या नजरेतून चुकत नसते. ते दोघंही म्हणत असतात की तिचं काहीतरी चाललेलं आहे. तेवढ्यातच महिपतचा कॉल आलेला असतो आणि महिपतला ती म्हणत असते की आता आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होत असतो. तर महिपतचा फोन ठेवल्यानंतर आता पुन्हा महिपतला एक कॉल येतो आणि त्याच्यावरती सांगितलं जातं की तुम्हाला लवकरात लवकर चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.
जेव्हा चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे ही गोष्ट महिपतला सांगितली जाते, तेव्हा महिपत म्हणत असतो म्हणजे नाही, आम्हाला काही डिटेल्स हवे आहेत, त्यासाठी आम्ही बोलवलेलं आहे, केसच्या संदर्भात आहे असं सांगितलं जात असतं. आणि त्या गोष्टी जेव्हा समोर येतात, साक्षी आणि महिपत या दोघांनाही बोलवलेलं असतं. आणि जेव्हा ते दोघं जण आता इकडे बोलवलेलं आहे, पण महिपत म्हणत असतो की तुम्ही माझ्या वकिलांशी बोलून घ्या, तेव्हा अर्जुन इकडून चैतन्य सांगत असतो तुम्हाला तुमची लीगल नोटीस पोचली जाईल. हे सगळं चाललेलं असतं. इकडे मात्र आता अश्विन जो आहे तो प्रियाशी बोलत असतो, तो तिच्याशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करत असतो. नक्की प्रियाचं काय कांड चाललेलं आहे या सगळ्या गोष्टींचं बोलणं चाललेलं असतं. परंतु इकडे प्रतिमाच्या डोक्यात मात्र वेगळाच संशय आलेला असतो. प्रतिमा रविराजला म्हणत असते की रविराज, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा रविराज म्हणत असतात काय झालं. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की मला एक कळत नाही आहे की आपली तन्वी जी आपली आहे तुम्हाला वाटत आहे, पण मला अजिबात वाटत नाही. मला सायली आपल्या जवळ आली की असं वाटतं की ती आपली मुलगी आहे. मला माझ्यातले गुण तुमच्यातले गुण सायलीमध्ये दिसतात, तिचा चांगुलपणा दिसतो. आज मला सांगा, जेव्हा ती आत आली तेव्हा तिने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं की तिनं एका सेकंदात येऊन मला बोलली की प्रतिमात्या, तुमच्या चेहऱ्यामधले सगळे डाग गेलेले आहेत. पण ही आपली तन्वी बोलली का? तन्वीला ते जाणवलं का? नाही. मग मला ना प्रत्येक वेळेस प्रश्न पडलेला आहे की नक्की काय घडतंय, या सगळ्यामागे काय आहे, हा प्रश्न मला पडलेला आहे. आणि मला वारंवार असं का वाटत आहे की तन्वी आपल्यापासून काहीतरी लपवते. कारण आज मला तिथे गेल्यावर कल्पना बोलली की तन्वी तर इकडे आली होती. आणि मी घरी आल्यानंतर सुमनला विचारलं, अगं तन्वी आलेली, तर तुम्हाला काय सांगितलं नाही आहे तन्वी आली होती. तेव्हा सुमन म्हणाली की नाही. एवढंच काही सुमनच नाही तर नागराज भाऊजी सुद्धा मला म्हणाले की तन्वी इकडे आलेलीच नाही आहे वहिनी, तुम्ही असं कसं म्हणताय की तन्वी आलेली होती. या दोघांनीही मला स्पष्ट सांगितलं. मग प्रॉब्लेम काय आहे, मग गोष्टी कुठं घडत आहे, तुमच्या लक्षात येते का रविराज, असं म्हणत ती बोलत असते. इकडे प्रियाला आता रविराजने बोलवून घेतलेलं असतं आणि प्रिया आणि प्रतिमा दोघीही बोलत असतात. प्रतिमा प्रियाला विचारते, तू काल घरी आली होतीस ना? तर प्रिया म्हणते की नाही, मी यायला निघाले होते, पण अचानक ना माझ्या मैत्रिणीचा कॉल आला आणि मग मी मैत्रिणीला भेटायला गेले. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, मग तू घरी का सांगितलं नाही आहे, तुला मैत्रिणीकडे जायचं होतं तर? म्हणजे गैरसमज का वाढवत ठेवतेस तू तुझ्या नात्यांमधले? तुला असं का वाटत नाही आहे की सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजेत आणि आपलं जे घर आहे, आपलं कुटुंब जे आहे त्या कुटुंबाला जोडून ठेवलं पाहिजे? हे तुझ्या लक्षात काय येत नाही आहे? तुला का जाणीव करून द्यावी लागते? जरा त्या सायलीकडे बघ जा, ती कशी वागत असते, घरातल्या सगळ्यांची मनं कशी जिंकत आहे, पण तुझ्या डोक्यात मात्र ह्या गोष्टी येतच नाही आहेत, असं प्रतिमा स्पष्टपणे इकडे प्रियाला बोलत असते. प्रिया मात्र म्हणत असते की हे बघ आई, कसं आहे माहिती आहे का, तू वाटेल ते बोलशील आणि मी ऐकून घेईल असं चालणार नाही, असं प्रिया जी आहे ती डायरेक्ट बोलत असते. तेव्हा मात्र रविराजांना धक्का बसतो. ते म्हणत असतात, तन्वी तुला कळतंय का? कारण पहिल्यांदा तिला माहीतच नसतं की रविराज तिथं आहेत का नाही, म्हणून तर प्रिया या भाषेत बोलत असते प्रतिमाशी. आणि जेव्हा आता रविराज तिथं आलेले असतात तेव्हा मात्र आता प्रियाची वाट लागलेली असते. रविराज म्हणत असतात की थोबाड फोडील तुझं, तू या आवाजात जर बोललीस तर, कारण मला कळलेलं आहे की तू कल्पना वहिनी आणि पूर्णाईंशी सुद्धा अशाच आवाजात बोललेली आहे आणि तू जो काही गोंधळ घातलेला आहे तो मला कळलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही आत्ता तुझं हे सगळं जे काही चाललेलं वागणं आहे ते खपवून घेतलं जाणार नाही, कारण आत्तापर्यंत आम्ही तुझ्याशी शांतपणे वागत आहोत, याचा अर्थ असा नाही. रविराजला आता संशय आलेला असतो आणि इकडे प्रतिमाही त्याच गोष्टी बोलत असते. प्रियाला मात्र राग येतो आणि प्रिया म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही. रविराजांनी सांगितलेलं असतं. इकडे अर्जुन सायलीच्या डोक्यातही तोच विचार सुरू आहे. त्याचबरोबर कल्पना पूर्णाजींना तर सारखाच प्रत्यय येत आहे. प्रियाचं वागणं आता वाढत चाललेलं आहे. ती अश्विनसोबतही तसंच वागत आहे, कारण तिला तो साळसूदपणाचा आव आणून जी ती काही वागत आहे, गोड गोड सून, आदर्श सून म्हणून वागत आहे, त्या गोष्टीचा तिला कंटाळा आलाय. ॲक्च्युली तिचा तो स्वभाव नाही आहे, तिचा स्वभाव वेगळा आहे आणि त्यामुळंच हे सगळं घडत असतं. तिला असं वाटत असतं की नाही, मी चांगलं वागते, मी चांगलं वागून मन जिंकेल, मला यांची प्रॉपर्टी हवी आहे, हे सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू असतं. परंतु प्रिया मात्र वेगळाच विचार करत असते. प्रियाला आता फक्त प्रॉपर्टी हवी आहे आणि त्यासाठी तिचे हे सगळे चाललेले प्रयत्न असतात. तर इकडे प्रतिमा रविराजला म्हणत असते की आणखी एक गोष्ट, त्या दिवशी मी रविराज तुम्हाला सांगितलं होतं की तन्वी इथं आली होती, तेव्हा तिच्या फोनवरती महिपतचा फोन आलेला होता आणि महिपत म्हणजे तोच ना विलास मर्डर केसमधला. तेव्हा रविराज म्हणतात की हो, मग तुम्हाला मी त्या दिवशीही सांगितलं होतं, तेव्हाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलेला नाही, पण मला असं वाटत आहे की ती तर महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे.
तेव्हा रविराज म्हणतात की ठीक आहे, मी जरा विचार करतो. त्यानंतर इकडे आता प्रतिमा म्हणते की या गोष्टीबद्दल मला अर्जुन सायलीलाही सांगितलं पाहिजे. आता अर्जुन सायलीला कॉलबद्दल सांगायची काय गरज आहे सांगा प्रेक्षकांनो. कारण अर्जुन सायलीला सगळंच माहिती आहे की प्रिया फक्त कॉलवरच त्यांच्याशी बोलत नाहीये, तर त्यांच्या घरी जाऊन थांबते. कारण सायलीला तसा पुरावाही दिसलेला होता. मग इकडे रविराजला आता अर्जुनचा कॉल येतो. अर्जुन म्हणत असतो की सिनियर, मी तुला मागच्या वेळेसही ही गोष्ट बोललेलो होतो आणि आज मी पुन्हा ती गोष्ट बोलत आहे. रविराज म्हणतात काय झालं अर्जुन, बोल स्पष्टपणे. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो की सिनियर, मी तुला मागच्या वेळेसही सांगितलं होतं की मला तन्वीचे कॉल रेकॉर्ड्स काढायचे आहेत. तेव्हा तू मला नकार दिला होता, पण आत्ता मला खरंच गरजेचं वाटत आहे. तू मला बोललेला होता की या केसच्या संदर्भात मी तुला मदत करेन. आता सर्व गोष्टी जवळजवळ माझ्या हाती आलेल्या आहेत, पण आता एकदा का ही गोष्ट क्लिअर झाली की मग मात्र सगळं सोपं होईल. रविराज म्हणत असतात की ठीक आहे अर्जुन, आता पर्सनल गोष्टी बाजूला ठेवून प्रोफेशनली विचार केला तर अर्जुन म्हणत असतो की मला कॉल रेकॉर्ड मिळणं गरजेचं आहे. पण सिनियर, तू जर परमिशन दिली नाही तर ते कॉल रेकॉर्ड मिळू शकत नाही. इकडे प्रियाला मात्र आता महिपतचा कॉल आलेला असतो. महिपत प्रियाला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीही माती खाऊ नकोस. कारण आत्ता मला आणि त्याचबरोबर साक्षीला त्या अर्जुन सुभेदारने चौकशीसाठी बोलवलेलं आहे. त्यामुळं तू आता काहीही गोंधळ घालायचा विचार करू नकोस, असं सगळं इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा प्रिया म्हणत असते नाही खाणार मी माती. आता अर्जुनने तर इकडे मान्य केलेलं आहे, रविराजला सांगितलेलं आहे की मी कॉल रेकॉर्डिंग द्यायला तयार आहे. म्हणजे कॉल डिटेल्स, तिने कोणाला कॉल केलेत, रेकॉर्ड केलेत, सगळी तिची कॉल इन्फॉर्मेशन आहे ती अर्जुनला मिळणार असते. आता या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की प्रियाच्या बाबतीत रविराज मात्र जाम भडकलेले असतात. त्यांना कळलेलं असतं प्रियाचं काहीतरी वेगळं कांड सुरू आहे आणि या प्रियाच्या बाबतीत विचार केला पाहिजे. हे सगळं रविराजांच्या समोर आलेलं असतं. रविराज म्हणत असतात की काहीही झालं तरीही आता मला शांत राहून चालणार नाही. मागच्या वेळेस मी प्रतिमावरती विश्वास ठेवला नव्हता, पण तन्वीचं जर काही चाललेलं असेल आणि त्या कॉल रेकॉर्डमध्ये जर काही निघालं तर मात्र सुट्टी नाही, एवढं रविराजांनी ठरवलेलं असतं. प्रतिमा मात्र म्हणत असते की मला ना प्रश्नच पडलेला आहे की ही मुलगी खरंच माझी आहे का. कारण माझी लहानपणीची तन्वी जी आहे ती अशी नाही आहे. माझी तन्वी वेगळी होती, ही तन्वी वेगळी आहे. कारण मला असं वाटतं नेहमी की सायली माझी तन्वी आहे, सायली माझी मुलगी आहे. तिचा तो निरागसपणा तिच्या चेहऱ्यावरती तो दिसत असतो. हे प्रतिमा बोलत असते आणि त्याचवेळी रविराज तिथे येतात आणि रविराज म्हणतात की अगं प्रतिमा, अर्जुनचा फोन आलेला होता आणि अर्जुनने माझ्याकडे परवानगी मागितलेली आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते कशासाठी. अगं आपल्या तन्वीचे कॉल रेकॉर्ड्स त्याला केससाठी हवे आहेत. मागच्या वेळेस मी त्याला सांगितलं होतं की मी देणार नाही आहे, पण मी आता ते द्यायला मान्य झालेलं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते पण आता तुम्हाला काय वाटलं रविराज त्याला कॉल रेकॉर्ड्स द्यावे. तेव्हा रविराज म्हणत असतात की अगं मी तिथे मुलीचा बाप म्हणून विचार करत होतो, पण खरं तर केसचा विचार केला तर कॉल रेकॉर्ड देणं गरजेचं आहे. इकडे कल्पना जी आहे ती बोलत असते. कल्पना अश्विनला म्हणत असते अश्विन, तुझ्या बायकोच्या बाबतीत मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो बोल, काय झालं मम्मा. तेव्हा अश्विनला कल्पना सांगत असते की हे बघ, तिचं वागणं वरचेवर बदलत चाललेलं आहे. कारण तिचा उद्धटपणा, तिचं बोलणं, तिचं वागणं, कालही ती बाहेर निघाली होती. मी आणि पूर्णाजीने तिला विचारलं तर त्यावर ती आम्हाला उद्धटपणे बोलली आणि आम्हाला म्हणाली की पर्सला ऊन दाखवायला चालले आहे. तेव्हा अश्विन म्हणतो हो, माझ्याही बाबतीत तेच झालं. मी तिला खूप मागं लागलेलो, मी तुला जाता जाता ड्रॉप करतो, तुला मैत्रिणीकडे जायचं आहे. तर इकडे कल्पना म्हणत असते की अश्विन, आणखी एक गोष्ट तुला सांगायची आहे, ती सारखी बाहेर जात असते. ती कुठं जाते काही हे आम्ही तिला विचारत नाही आहे, पण आम्हाला असं वाटतं की आपलं घर आहे, घरातून बाहेर जाताना तिने सांगून जावं. जर काही प्रॉब्लेम झाला, काही अडचण आली तर या सगळ्यातून मार्ग काढणं सोपं जाईल ना, यासाठी आम्ही बोलत असतो. उद्या ती कोणत्या अडचणीत सापडली, मागं नाही आहे का अर्जुनच्या बायकोला किडनॅप केलं होतं, असं काहीही घडू शकतं. आणि तेवढ्यातच कल्पना इकडे अश्विनला म्हणू लागते की अश्विन, एक गोष्ट तुला सांगू का, मला ना सायलीमध्ये खरेपणा दिसतोय. मान्य आपण तिच्यावरती रागराग करत आहे, तिच्याकडनं चूक घडलेली आहे आणि तिच्याकडनं जी चूक घडलेली आहे ती खूप मोठी घडलेली आहे, हेही मला पटत आहे. परंतु मला एक गोष्ट मात्र तुला आवर्जून सांगावीशी वाटते, तिच्या वागण्यात बोलण्यात खरेपणा मला जाणवतो. तू मला म्हणशील की असं का बोलतेस मम्मा, पण मला जे खरं जाणवत आहे ना तेच मी सांगत आहे. इकडे मात्र प्रतिमा असते, तीही विचार करत असते. प्रतिमा म्हणत असते की मला प्रत्येक वेळेस संकटात वाचवायला येते ती म्हणजे सायली. सायलीच येऊन माझं रक्षण करत असते, मला वाचवायला आलेली असते. प्रत्येक वेळेस ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते
आणि मला संकटात ढकलणारी माझी मुलगी असते. होळीच्या दिवशीचा प्रसंगही आठवत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायली माझ्या मदतीला येते आणि सायलीच्या जवळ असलं की मला माझं मन काहीतरी वेगळं सांगत असतं, हे प्रतिमाला जाणवत असतं. आणि प्रियाच्या जवळ असलं की माझं मन घाबरंघुबरं होतं. ते कशामुळं होतं हे मला माहीत नाही आहे, पण या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की प्रतिमा मात्र याच गोष्टींचा विचार करत असते. प्रतिमा म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आत्ता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या पद्धतीने घडत आहेत, त्याच्यातून मार्ग काढतच आपल्याला पुढं जावं लागणार आहे. ही गोष्ट मात्र तिच्या चांगलीच लक्षात आलेली असते. इकडे अर्जुन आणि सायली आता दोघांनीही आता प्रियाचे कॉल डिटेल्स काढायला घेतलेले असतात. आणि प्रियाचे एकदा का कॉल डिटेल्स मिळाले की सगळ्या गोष्टी क्लिअर होणार असतात. प्रिया नक्की काय कांड करत आहे हेही क्लिअर होणार असतं. आणि प्रियाने आत्तापर्यंत काय काय कांड केलेलं आहे ते सुद्धा समोर येणार असतं. इकडे प्रियाची मात्र घाबरगुंडी उडणार असते, कारण तिला माहीतच नाही आहे की तिच्या बाबतीत काय होऊ शकतं. तिने काय काय गोंधळ घालून ठेवलेले आहेत ते सुद्धा तिला माहीत नाही आहे. त्यामुळं तिची तर वाटच लागणार असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा प्रिया मात्र आता पिसाळलेली असते. आणि त्याचबरोबर ती विचार करत असते की हे सगळं काय घडतंय, हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय आणि यांना माझ्यावरच का संशय येतोय, असं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि इकडे सायली आणि अर्जुन फायनली त्यांच्या हाती आता डिटेल्स लागलेले असतात. आणि ते कॉल रेकॉर्डिंग जेव्हा सायली आणि अर्जुन दोघंही बघतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण प्रियाचे सगळ्यात जास्तीत जास्त कॉल डिटेल्स जे आहेत तिच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये साक्षी, महिपत आणि नागराज यांचा संबंध आहे. म्हणजे आता नक्की काय काय झालेलं आहे. मग त्यातले महिपतसोबतचे कॉल डिटेल काढले जातात तेव्हा त्यात कळत असतं की हो मी तुमच्यासाठी काम करते, हो मी तुमच्यासाठीच करते, हे सगळं बोलणं त्याच्यात असतं. त्याचबरोबर नागराजलाही ती नागोबा म्हणत असते की सगळं माझ्या लक्षात आहे, आपण ठरवलेलं आहे त्याच पद्धतीनं सगळं घडणार आहे, हे सगळं बोलणं त्याच्यामध्येही तिथं दिसत असतं. त्याचबरोबर आता हळूहळू अर्जुन सगळे कॉल डिटेल्स काढत असतो आणि त्यामध्ये बघत असतो. तेव्हा मात्र ते त्याला अश्विन तिथं चैतन्याला आणि अर्जुनला धक्का बसलेला असतो. आणि जेव्हा आता हे सगळं रविराजलाही सांगणं गरजेचं असतं, कारण रविराजने पण या बाबतीत आता प्रियाच्या बाबतीतलं सत्य कळलं पाहिजे. रविराजने परवानगी दिलेली आहे म्हणून तर हे सत्य हाती लागलेलं असतं. आणि आता हे सत्य हाती लागलेलं आहे तर प्रियाची वाट लागणं गरजेचं असतं. प्रियाने काय काय फसवलेलं आहे हेही सगळ्यांच्या समोर येणार असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन जो आहे तो रविराजला कॉल करतो आणि रविराजला म्हणू लागतो की सिनियर आत्ताच्या आत्ता तू घरी ये, मला तुला भेटायचं आहे, काही गोष्टी सांगायच्या आहेत. मग अर्जुनने इकडे सिनियरला बोलवलेलं असतं आणि रविराज आता निघालेला असतो. रविराज जेव्हा येतो तेव्हा अर्जुन रविराजला ते कॉल डिटेल्स आहेत ते दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, या कॉल डिटेल्समध्ये तुला सिनियर लक्षात येत असेल की काय झालेलं आहे, सगळ्यात जास्त कॉल तिने कोणाला केलेले आहेत आणि महिपतसोबतचं बोलणं बघ तिचं कसं आहे. अण्णा शेठ या सगळ्या गोष्टी म्हणजे ते बोलणं तुला नॉर्मल वाटतं का? म्हणजे महिपत खरंच गुन्हेगार आहे, आपण त्याला प्रत्येक वेळेस सांगत आहे त्याने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या चुकीच्या केलेल्या आहेत, तरीही ही मुलगी मात्र महिपतपासून जराही लांब राहत नाही किंवा त्याच्याशी तिचं जे बोलणं वागणं आहे ते ज्या पद्धतीचं आहे त्यावरूनच लक्षात येत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि अर्जुन हे सगळं रविराजला दाखवतो तेव्हा अर्जुन म्हणतो आणखी काही गोष्टी आहेत. मग विलासच्या खुणानंतरचेही डिटेल्स काढले जातात, त्यामध्येही आपल्याला हाती काही लागतंय का हे दोघांचं पाहणं सुरू असतं. आणि जेव्हा त्यावेळचे डिटेल्स काढले जातात तेव्हा मात्र अर्जुन आणि रविराजांना धक्का बसतो, कारण तू जा मी सगळं मॅनेज करेल असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. म्हणजे काय मॅनेज करणार आहे ही, काय मोठी गोष्ट आहे की ही मॅनेज करणार आहे, हा प्रश्न इथे पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र नक्की तिनं काय मॅनेज केले हा प्रश्न रविराज आणि अर्जुनला पडलेला असतो. त्याचबरोबर त्यानंतर साक्षीसोबतचं त्याच्या आधीचं बोलणं आणि इकडे तिला धमकी दिलेली असते की तुझं सत्य आम्ही सांगेल, तुझं सत्य जर मी त्या किल्लेदारच्या समोर आणलं तर तुझी हकालपट्टी होईल, हे महिपत एकदा बोललेलं असतो आणि ती गोष्टही समोर आलेली असते. आता मात्र प्रश्न पडलेला असतो रविराजला, असं हिचं कोणतं सत्य आहे
जे सत्य माझ्यासमोर आल्यानंतर तिची मी हकलपट्टी करणार आहे? असं काय आहे नक्की? हा प्रश्न आता पडलेला असतो आणि त्यासोबतच इकडे अर्जुन त्याचबरोबर रविराज दोघंही हादरलेले असतात. या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, ह्या गोष्टी कशामुळे झालेल्या आहेत, या गोष्टींचा शोध घेणं गरजेचं आहे असं दोघांनाही वाटत असतं. त्यासोबतच इकडे अर्जुन म्हणत असतो की नक्कीच तन्वीच्या बाबतीतलं असं काहीतरी आहे जे आपल्याला माहीत नाही आहे. सिनियर, आपल्याला शोध घेणं गरजेचं आहे. कदाचित ही मुलगी फ्रॉड असू शकते, तिनं आपल्या सगळ्यांना फसवलेलं असेल असं अर्जुन जेव्हा बोलत असतो तेव्हा रविराजला सुद्धा धक्का बसलेला असतो. रविराज म्हणत असतो की हो, पण अर्जुन एक आणखी प्रश्न उभा करतो की तिने नागराज काकाला एवढे कॉल का केलेले आहेत? तेव्हा इकडे अर्जुनला रविराज म्हणत असतो की हो, नागराजलाही तिने सगळ्यात जास्त कॉल केलेले आहेत. ही गोष्ट माझ्याही चांगलीच लक्षात आलेली आहे. हे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे नागराजच्या बाबतीत काय झालेलं आहे, नागराजला कशासाठी कॉल केलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा शोध आता घ्यायचा सुरू असतो. आणि त्यामध्येही नागराज तिला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, सगळं काम व्यवस्थित कर. हे सगळं बोलणं त्याच्यावरती कळत असतं. आता सगळं काम व्यवस्थित कर म्हणजे काय, असे अनेक खुलासे आता त्याच्यामध्ये होत असतात. आणि त्या व्हिडिओमधून, त्या ऑडिओमधून अर्जुन आणि रविराजला बऱ्याच गोष्टी कळलेल्या असतात. आणि हे सत्य आता सगळ्या इकडे सुभेदारांच्या समोर कसं आणायचं ह्या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो. अर्जुनने मात्र आता हे सगळं कॉल रेकॉर्डिंग ऐकलेलं असतं आणि प्रियाची वाट तर लागणारच असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.